गोपाल कृष्ण भगवान की जय। नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग नवत असो। हा जो आंधळा हे रूपकातला अभंग आहे, नेमकं पहिल्यांदा काय आहे त्याची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे। तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज अनेक संतांनी रूपकात्मक अभंग लिहिले। याच्यामध्ये आंधळा आहे, बहिरा आहे, लंगडा आहे, पांगळा आहे, शेठ आहे, सावकार आहे, भिकारी आहे, राजा आहे, गावचा पाटील आहे, असे अभंगांची रचना केली। याच्यातली मुख्य भूमिका काय होती की एखादा जो मुख्य आहे त्या मुख्य लक्षात घेऊन त्याचं मोठेपण काय आहे ते अभंगाच्या द्वारा सांगत असताना, परमात्म्याकडे जात असताना एखादा अवयवाचं नेमकं महत्त्व काय आहे, मोठेपण काय आहे ते बघायचं। मी पूर्वी एक इंग्रजीमध्ये गोष्ट वाचली होती, हू इज द बॉस। कदाचित आपण सगळ्यांनी ती गोष्ट वाचली असेल, हू इज द बॉस। एकदा माणसाच्या शरीरातल्या अवयवांचं भांडण झालं, पोट, हात, पाय, कान, नाक, डोळे, मेंदू, आणि ते एकमेकांशी भांडायला लागले की शरीराचा बॉस मीच आहे। डोळे म्हटले मी पाहतो म्हणून शरीर चालतं, कान म्हटले मी ऐकतो म्हणून शरीर चालतं, नाक म्हटलं मी आहे म्हणून तुम्हाला खाता येते, तोंड म्हटलं अरे बाबा मी खातोय म्हणून मी मोठा आहे, हृदय म्हटलं की मी सगळ्यात मोठं आहे कारण मी चालू आहे म्हणून तुम्ही सगळे चालू आहात। फुफ्फुसही म्हणायला लागली कोरोनाच्या काळामध्ये आम्ही मोठे आहोत। म्हणजे प्रत्येकाने आपापलं मोठेपण सांगितलं, आय एम द बॉस। मेंदूचं म्हटला की मी सगळ्याचं कंट्रोल करतो म्हणून चाललं आहे। हे जेव्हा वाद वाढले त्यावेळेला एक अवयव बाकी अजिबात बोलत नव्हता आणि सगळे झाल्यानंतर म्हटलं की बाबा मी तर काय बॉस नाही, मी सगळ्यात खाली आहे आणि माझं नावच म्हणजे गुद आहे, म्हणजे गुदद्वार आहे, मी काही बॉस नाही आहे, मी खाली आहे। पण मी फक्त एवढंच सांगतो की रोज सकाळी मी साफ करतो म्हणून वरचे सगळे व्यवस्थित राहतात। तर ही गोष्ट लक्षात दिली पाहिजे की आपल्याला वाटतं की आपण एखाद्या गोष्टीच्या अवयवाचं एखादं महत्त्व काय। तुकोबारायांनी या अभंगामध्ये एका आंधळ्याचं रूप घेतलेलं आहे। हा रूपकात्मक अभंग, हा महिलाचा गोष्ट, हा कीर्तनाचा अभंग आहे का? तर नाही। हा भजनाचा अभंग आहे का? थोडंसं हो। हा अभंग नेमका म्हणायची वेळा कोणती आहे, याची चाल कोणती आहे, कधी म्हणायचं असतं? तर सकाळच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला काकडा होतो आणि काकडा झाल्यानंतर काकडाच्या उपरांत काही जे अभंग म्हटले जातात त्याच्यामध्ये एकदा केव्हा तरी आंधळा, बहिरा, मुका, पांगळा, पाटील हे अभंग म्हटले जातात। ही अभंगाची चिंतनाची ब्राह्ममुहूर्ताची वेळ आहे की ब्राह्ममुहूर्तावरती आपण आपल्या बुद्धीच्या द्वारा सगळ्या इंद्रियांना सांगायचं आहे की आपण नेमके कोण आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे। ही अभंगाची मूळची बैठक आहे आणि ही कळाल्याशिवाय हा अभंग आपल्याला नीटसा लक्षात येणार नाही। तर हे पहाटेला काकडा झाल्यानंतर माता भगिनी काकडा करतात आणि त्यावेळेला फार सुंदररित्या काकडामध्ये उजळल्या दशे दिशा गगना आली जी शोभा काकडा आरती माझ्या कृष्ण सभागिया, माझ्या श्री गुरुराया चराचर मोहरिले तुझी मूर्ती पाहावया, हा कलेसे तेज प्रभा झालीसे एक नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख आरती करता तेज प्रकाशले नयनी एका एके मिनला एक तेज मिनला एका एका जनार्दनी, असा तो प्रातःकाळचा अभंग। त्याच्या आधी उठवणी वेगळ्याचं चला जाऊ रावळाशी जळती पातकांची काकडा आरती देखली हे आधीचे अभंग, नंतर काकड्याच्या आरत्या आणि त्याच्यानंतर काही अभंग म्हणायचे असतात। त्यापैकी हा एक आंधळाचा अभंग, दिवसाचे अभंग असतात। तर ह्या अभंगाला शिरण्याच्या पूर्वी या अभंगातली पहिली ओळ ही महत्त्वाची आहे। हे कळाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। काय सांगितलं की सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे। मी पहिल्यांदा सहजरित्या अंधत्व स्वीकारलं संसाराविषयी म्हणून निज निराकार पंथामध्ये प्रवेश करू शकलेलो आहे। मला एक सांगा की कितीतरी माणसं जी आहेत ना ती पहाटे उठवू शकत नाहीत, आपल्या विचारातून बाहेर येऊ शकत नाहीत, आपल्या स्वतःच्या समोर एक भोपळा भ्रमाचा घेऊन बसलेले आहेत की मी नसेल तर काय होईल, मी नसेल तर काय होईल, मी नसेल तर काय होईल, मी आहे म्हणून सगळं संसार आहे, मी नसेल तर काय होईल। आणि या भ्रमाच्या भोपळ्यामध्ये एवढा भ्रम डोक्यामध्ये भरलेला आहे की सगळ्या गोष्टी मी करतो म्हणून होतात, हा या भ्रमाचा सगळ्यात मोठा भाग आहे। जसं कालच्या
आपल्या तुकोबारायांच्या अभंगामध्ये आपण बघितलं होतं की हनुमंतरायांनी लंका जाळली, पण ही प्रेरणा दिली होती कोणी? हे लोकांना कळतच नाही. हे सगळं केलं, पण हे केलं कोणी? माझ्या गळ्यात स्वर दिला कोणी? माझ्या हातात कला दिली कोणी? माझ्या मुखामध्ये वाणी दिली कोणी? तुकोबारायांचे जे अभंग आहे, साळुंकी मंजुळे बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची, असं तुकोबारा आवर्जून सांगतात. पण तुकोबारा म्हणतात की या सगळ्याला अडवणारे जे आपले ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याच्यामध्ये शब्द म्हणजे मुख आहे, स्पर्श म्हणजे हात आहेत, रस म्हणजे जिव्हा आहे, रूप म्हणजे डोळे आहेत, आणि श्वास म्हणजे नाक आहे, हे अवयवच मुळी माणसाला दगा देतात. मग एक एकदा परमार्थामध्ये या अवयवांना जरा एकदा गोपनीय करून बघा ना, हिडन फाईल करा, जरा लपवा, मग काय होतं बघा. तुकोबाराय म्हणतात की जिथे संसार सुरू होतो त्यावेळेला मी डोळे मिटून घेतो, आणि जिथे संसार संपतो ते मी डोळे उघडतो. आता माझी एक गोष्ट आहे वैयक्तिक, की मी हरिभाऊंबरोबर कारमधनं जात असतो. मी त्यांच्याशी बोलत फार नाही, पण खुणा करत असतो, इकडे इकडे हा आला, तो आला, हे त्यांना नाही माहिती, खुणा करत असतो. त्याच्यासाठी तुम्हाला त्रास होतो का? माझ्या चालू द्या, तुमच्या खुणा चालू द्यात, माझी खूण एकच गाडी चालवण्याची. म्हणजे काय होतं, एखादं गचकन त्याने ब्रेक दाबला किंवा समोरनं काय आलं की मी काय करतो, डोळे मिटून घेतो, हरी सांभाळे, हाई आणि तोय. मग ते गट लक्कट म्हणून पुढे गेला, म्हणजे संकट आल्यानंतर मी डोळे मिटून घेतो आहे. आता हा झाला माझ्या आयुष्यातला भाग. पण गंमत अशी की एक मुलगी आपल्या आईला स्कूटरवर घेऊन चालली होती, आणि जाताना ती जोरात जातात. आई म्हणते की अगं किती स्कूटर जोर चालू, मला भीती वाटते. आई म्हटली तुला भीती वाटते, एक काम कर, ज्याच्या वेळेला घाबरशील ना तर माझ्यासारखे डोळे बंद करून घेत जा. आता स्कूटर चालवणाऱ्या मुलीने डोळे बंद केले तर काय होईल? पण दुर्दैवाने संसारातील सगळी माणसं हेच करतात, की ज्या ज्यावेळेला संकट येतात ना त्यावेळेला ते आपले डोळे बंद करून घेतात. पण तुकोबारांसारखा श्रेष्ठ महात्मा आम्हाला उपदेश देण्यासाठी सांगतो की सहज मी आंधळा गा, मी अंधपण स्वीकारले, मी गांधारीसारखं अंधपण स्वीकारलं नाही, मी धृतराष्ट्रासारखी अंध नाही. धृतराष्ट्राला सांगून पण कळत नव्हतं, आणि गांधारी सांगून पण समजून घेत नव्हती, असा आंधळा मी नाही. मी सहज हे अंधत्व मी घेतलेलं आहे. कुठे अंधत्व घेतलं? संसारासाठी मी अंधत्व घेतलेलं आहे. आणि मी चालतोय कोणत्या निज निराकार पंथे, निज म्हणजे जवळच्या, निराकार म्हणजे भगवंतांच्या रस्त्यावरती, त्या पंथावरती मी चाललेलो आहे. मी संसाराविषयी सहज आंधळा झालेलो आहे. जो संसाराविषयी आंधळा आहे ना तो परमार्थामध्ये अधिक डोळसेल. डोंगरे महाराजांचं एक वाक्य मला फार आवडायचं, अजूनही आवडतं. त्यांनी भागवतामध्ये कथा वाक्य सांगितलं होतं की जिसका भोजन सरस उसका परमार्थ सबसे निरस, और जिसका भोजन में रुचि नहीं वो निरस है उसका परमार्थ सरस हो सकता है. म्हणजे ज्याचं जेवणामध्ये मन अडकलेलं आहे त्याने परमार्थ काय करावा, पण ज्याचं जेवणावरती मन नाही, जे आहे ते पोटाला खाल्लं, पुढचं पुढे गेलं, त्यांना काळजी नसते. तुकोबाराय म्हणतात की मी निराकार पंथाने जायला लागल्यापासून मी संसाराविषयी सहज अंध झालो. त्यामुळे काय झालं की माझ्या बाह्यवृत्ती ज्या आहेत, बाह्यवृत्ती म्हणजे बाहेर जाणारी वृत्ती, डोळ्यांना काहीतरी पाहावंसं वाटणं, हाताला काहीतरी नको ते करावंसं वाटणं, मुखाने काहीतरी खात बसावंसं वाटणं, कानाने स्तुती ऐकावंसं वाटणं, नाहीतर नुसतंच काहीतरी सतत कानावरती गाणं संगीतात्मक ऐकत बसावंसं वाटणं, हे सगळं बाह्यवृत्ती या मी आपोआपच नाहीशा केल्यामुळे मला जगच दिसत नाही. आणि जग न दिसल्यामुळे माझा फायदा काय झाला की देह आणि देहजन्य असलेला अहंकार हा माझा नाहीसा झाला. देह आणि देहजन्य म्हणजे देहासंबंधाचा जो अभिमान होता तो जागच्या जागी नाहीसा झाला. मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. म्हणजे देहात्मक वृत्तीचा जो देहजन्य अहंकार होता तो माझा आपोआप विराम पावला, आणि अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. त्यामुळे संसार जो दृश्य होता, हे चालले ते चालले ते चालले ते चालले, हा संसार अदृश्य झाला. आणि त्यामुळे झालं काय, अदृश्यतेची झाले जे काही दृश्य होते, झाले दृश्य जे होते, म्हणजे जिथे नको लक्ष द्यायला पाहिजे होतं ते आपोआपच लक्ष दिलं जात नाही. या सगळ्यात सर्वोत्तम उदाहरण म्हणजे नव्याने घरात येणारी सूनबाई. ही सून ज्या वेळेला आपलं घर सोडून सासरवाडीला जाती, त्या सूनबाई
तिला सगळेजण सल्ला देतात, सगळेजण काही ना काहीतरी अक्कल शिकवत असतात, सगळेजण कामं सांगत असतात. ती सगळी कामं सगळं करत असते, फक्त ते लक्ष असतं नवऱ्यावरती. त्याला बरं वाटतं सगळी कामं करते आणि त्याच वेळेला ती सगळ्यांची बोलणी, टोमणे, सल्ला ही सगळे ऐकून प्रत्येकाला मान डोलवते, पण त्यातली कृतीमध्ये एकही आणत नाही. हीच गोष्ट तुकोबाराय या प्रथम चरणाच्या 4थ्या ओळीमध्ये सांगतात. हा अभंग जो आहे हा ओवी सदृश्य आहे. त्यामुळे पहिल्या 3 चरणामध्ये तुम्हाला आपोआप काव्य जुळले असं वाटेल आणि 4थ्या ह्याच्यामध्ये वेगळं काहीतरी असतं. तर अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. तुकोबाराय महाराजांनी संसारात देहात्मक भूमिका सोडल्या कारणामुळे मला आता संसारामध्ये जे जे काही दृश्य वाटत होतं की हा बोलला, तो बोलला, याने असं केलं, त्याने तसं केलं, हे मला तर काहीही दिसत नाही. आपला अभंगाचा विषय झाला आहे, पण तरी एक उदाहरण म्हणून मी सांगतो की सध्या गेल्या 7 वर्षामध्ये मोदीसाहेब जे वागतात ती पद्धत अशीच आहे. तुम्हाला जे बोलायचं ते बोला, मला फक्त काम करायचं आहे. मी माझ्या पद्धतीने काम करतो. त्यांच्याशी चांगलं बोलणारे 10 पैकी 9 जण विरुद्ध आहेत, पण तरीही ते सामर्थ्य टिकवून आहेत. त्याचं कारण त्यांना मौन सांभाळता आलं. पण आम्हाला कोणी काय बोललं की लगेच आम्ही रागवतो की असंच का बोला, तसंच का बोला. सून ज्याप्रमाणे सगळे टोमणे सहन करते, दिवसभरात सासुरवास सहन करते आणि रात्री आपल्या पतीशी एकरूप होती आणि पतीलातलं काहीही कळू देत नाही आणि ती म्हणते की मी तुमच्याशी लग्न केल्यापासून खूप सुखात आहे, हे ती बोलल्या कारणामुळे अरे आपण भोगात जायच्याबरोबर कोणाच्या, त्या परमात्म्याच्या. पण बाकी लोक संसाराच्या संभोगात जातात. हा असं बोलला, तो तसं बोलला, यांनी माझ्यावर कुरघोडी केली, त्यांनी माझ्यावरती कुरघोडी केली. हे मला कशामुळे जमलं तर सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. निराकाराच्या पंथावरती म्हणजे त्या भगवंतांच्या मार्गावरती आल्या कारणामुळे मी आंधळेपण स्वीकारलं. तर संसारातल्या अदृश्य गोष्टींचा माझ्यावर आता मी परिणाम करून घेत नाही आहे. कोणत्याही प्रकारचा परिणाम मी माझ्यावरती करून घेत नाही. संसारातल्या काही गोष्टी येतात जातात, होत राहतात, होतील जातील. काही गोष्टीच्या बाबतीमध्ये ना वेळ देणं हेच महत्त्वाचं असतं आणि दुर्दैवाने एखाद्या गोष्टीला वेळ द्यावा लागतो. ह्याच्या बाबतीमध्ये आपण इतके अनभिज्ञ आहोत किंवा इतके उतावीळ आहोत की आपल्याला कोणाला वेळ द्यावा लागतो ते कळतच नाही. मी अजून एक वाक्य बोलणार आहे की जे वाक्य कृपया सगळ्यांनी लिहून ठेवावं. असं वाक्य, माझं वाक्य लक्षात ठेवा. ते वाक्य असं आहे की आम्हाला सगळ्यांना प्रायोरिटीनी म्हणजे अग्रहक्काने जगायची सवय लागलेली आहे. आम्ही सेकंडरी जगूच शकत नाही, दुसऱ्याचा विचारच करू शकत नाही. त्यालाही काही मत आहे, त्याचंही मत विचारात घेतलं पाहिजे. ह्याच्याबद्दल आम्ही मी म्हणजे सांगतोय ती गोष्ट बरोबर आहे. हे संसारामध्ये अडकलेल्या माणसांचं लक्षण आहे. एक जात्याचा खुंटा वरती असतो, त्याला ठोकावा लागतो, पण एक जात्याचा खुंटा तळामध्ये असतो, त्याला हाते लावावा लागत नाही. आपण खुंटा व्हायचे तो खालच्या तळ्यातल्या जात्याचा, म्हणजे आपल्या आजूबाजूला धान्य भरडलं जाणार नाही. हे सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणाच्या 4थ्या ओळीमध्ये. 4थ्या चरणामध्ये अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. हा अत्यंत श्रेष्ठ अनुभव आणि हा अनुभव येण्यासाठी संसाराच्या बाबतीमध्ये डोळे मिटून घ्यावे लागतात. त्याच्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही. एका ठिकाणी तुकडोबाराजांनी सांगितलं, तुकडोबाराजांनी की सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू. असले विकल्प तुकोबारासारख्या माऊलींच्या मनामध्ये कधी आले नाहीत आणि अशा विकल्पांचं भूत त्यांनी जगाच्या गारुडावरती कधी घातलं पण नाही. मी हे करू का ते करू. अहो मीराबाई सगळ्यांनी मार खाल्ला, तुकोबारानं सुद्धा खूप मारलं, पण त्यांनी मारल्याचं कौतुक जगाला सांगितलं नाही. तो तारणाऱ्या भगवंताचं कौतुक जगाला त्यांनी सांगितलं. आम्ही फक्त अपमानाचं कौतुक गात राहतो आणि सन्मानाची अपेक्षा करतो, कारण आम्हाला प्रायोरिटीने जगायची सवय लागलेली आहे आग्रहक्काने. ज्या क्षणी आपण आग्रहक्क सोडून देतो त्या क्षणी आपण सुखी होतो. मलाही वाटतं की मला लस स्पेशल मिळावी, आग्रहक्काने मिळावी, डोक्याला ताप नसावा, माझ्या घरी येऊन न्हाव्याने माझी कटिंग करावी, माझ्या घरी येऊन चप्पलवाली मला चप्पल द्यावी, मला अमुक करा. आय एम समवन, आय एम अ किंग. अरे तिथून बाहेर पडा. जोपर्यंत ही वृत्ती बाजूला होत नाही ना तोपर्यंत खऱ्या सुखाला तुम्ही पारखे होणार आहात. अरे घरात जर 10 माणसं आहेत, 5 माणसं आहेत, 3 माणसं आहेत, 2 माणसं आहेत, एक पत्नी किंवा पती जरी असेल तरीही त्याचंही मत आहे, तो म्हणजे मातीचा गोळा नाही आहे.
हे कधीतरी कळलं पाहिजे. मी बोलणारच नाही, मी रागावून बसेल, गुरफटून बसेल, मी बोललो तर मग दुसरीकडनं बोलवेल. नाही नाही नाही, तुम्ही मग हे उघड उघड डोळस आंधळे आहात, धृतराष्ट्र आहात. सगळं कळून पण धृतराष्ट्र ज्याप्रमाणे त्याला दिव्य दृष्टी देऊ केली होती वेदव्यासाने, पण तरी घेऊ शकला नाही, असे आंधळे धृतराष्ट्र होते. आणि परमार्थातले निज निराकार पंथाचे आंधळे तुकोबाऱ्या होतात. आणि हे पहाटेच्या वेळेलाच गायचं असतं, कारण पहाटेची वेळ बुद्धी तल्लख असते आणि आपल्या अंतःकरणाला शिकवायचं असतं काकडा झाल्यानंतर, की हे तुम्ही समजून घ्या की हे काय आहे ते. आता पुढे हे कळल्यामुळे काय झालं ते दुसऱ्या चरणामध्ये किंवा ध्रुवपदामध्ये माऊली तुकोबाला सांगितले. सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे, त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते. इतकी सुंदर ओळ आहे ही ध्रुवपदाची, याच्यासारखी सुंदर अभंगामध्ये कुठं रचनाच नाही. ते म्हणतात की ह्याप्रमाणे मी ज्या जगाला सुरुवात केली त्यावेळेला सुखरूपाच्या स्थितीमध्ये मी जाऊन पोचलो. मी निजलो म्हणजे काय, निजलेल्या माणसाला तो एखादा माणूस झोपला असेल आणि त्याला तो बघ नालायक झाला, कुत्रा बेकार शिव्या दिल्या, काही कळत नाही. काय यांच्यासारखी काय शांत झोपलेत, किती कौतुक करा, कळत नाही. पापी म्हणा कळणार नाही, पुण्यवान म्हणा कळणार नाही, त्याचं नाव घेत नाही तोपर्यंत त्याला काहीही कळणार नाही, तो शांत झोपलेला आहे. तसं मी ज्यावेळेला माझ्या वृत्तीला असं केलं आणि मी संसारामध्ये शांत निद्रिस्त झालो, जगाला वाटतं मी झोपलेलो आहे, आत मी जागा आहे. हे जग काय बोलते हे मला कळलं नाही. ते म्हणतात की सुखाने मी निद्रिस्त झाल्या कारणामुळे वृत्तीशून्य अवस्थेचा अनुभव झाला आणि हे दान मला फक्त डोळे मिटायची सवय केल्या कारणाला आयतं मिळालेलं आहे. मी आंधळेपणा आता स्वीकार केला, संसाराकडे बघायला मी नको म्हटलं, संसारामध्ये अडकायचं नाही ही वृत्ती मी धारण केल्या कारणामुळे हे दान मला आयतं मिळालेलं आहे. आता किती वेळा असं होतं की सगळं होतं, यश मिळतं, परंतु माझ्या यशाला त्यांनी साधं लाईक पण केलं नाही, ते माझ्याकडे बघितलं पण नाही, ह्याच्यामुळे मी जातच नाही. मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, मी वाचलेली व्हॉट्सॲपवरतीच, की त्याच्यामध्ये कॉफी केली आणि घरमालकाला सांगितलं की याच्यातली एक कुठली तरी कॉफी बिनसाखरेची आहे, कोणाला आली काय माहिती, ज्याला गेली मला मी माफी मागतो. प्रत्येकाने पहिला घोट पिताना काळजी घेतली की आपल्याला बिनसाखरेची कॉफी आली नाही ना. आणि कॉफी पिऊन झाल्यानंतर कशी आली ती कॉफी, प्रत्येकजण चांगला म्हणते, पण तो शोधत होता की कॉफी कोणाला बिनसाखरेची आली. एका हॉटेलमध्ये छान डेकोरेशन केलं होतं आणि त्या डेकोरेशन केलेल्या हॉटेलमध्ये नेमक्या फ्रंटला एंट्रीच्या वेळेला एक टाईल तुटलेली ठेवली होती. सगळं हॉटेल बघितलं आणि लोक म्हणतात की तुटकी टाईल इथं का राहिली, ही बदलली नाही का, यावर मालकाला एवढी अक्कल नाही का. म्हणजे अख्ख्या हॉटेलाचं लक्ष गेलं कुठे, त्या तुटक्या टाईलवरती गेलं. एका माणसाला सांगितलं की बघा काही करा पण मी खिचडी छान केलेली आहे आज, पण खिचडीत चुकून एक गारेचा खडा गेलेला आहे, ज्याला लागला तरी मला माफ करा. अख्खी खिचडी खाताना मी इतकी सावध खाल्ली, तो गारेचा खडा लागला का. मग खिचडी कशी चव विचारली, मला चव सांगता आली नाही, कारण माझं लक्ष खिचडीच्या चवीत नव्हतं, तर गारेच्या खड्यामध्ये अडकलेलं होतं. ज्ञानेश्वर तुकोबाराय माऊली आम्हाला हेच या अभंगात सांगतात की अरे आंधळं व्हा म्हणजे काय व्हा, संसाराला आंधळं व्हा म्हणजे काय व्हा. अरे ज्या गोष्टी दुर्लक्षित काही तर करता आल्याच पाहिजे. कॉफी अशी एक पालक वाटायला आली आज बिनसाखरेची कॉफी, ठीक आहे. हॉटेलमध्ये एक टाईल तुटकी, मला काय हॉटेल बांधायला खर्च आला आहे, मालक करेल नंतर. खिचडीमध्ये एक खडा आला, खाता पहिल्यांदा दोन वेळा दोनच आल्यानंतर जर दाताला खडा लागला नाही की समजावं की या घासात खडा नाही, पण त्या घासाचा तर आनंद घ्यावा. पण माझ्या खिचडीत खडा असेल या भीतीने अख्खं जेवण झालं पण खिचडीकडे माझं लक्ष गेलं नाही, चौकशी आहे. असंच नेमकं संसार होतो, अख्खं आयुष्य निघून जातं पण संसारातलं सुख काय आहे हे मला कळत नाही. एकदा एका कपलचं 60 वर्ष लग्नाला झाली म्हणून ॲनिव्हर्सरीचा प्रोग्राम मुलांनी जावयाने आखलेला असतो आणि सगळे एकत्र येतात. आणि एकत्र आल्यानंतर तर 60 वर्षाच्या प्रयोजनामध्ये आईवडिलांना त्यांच्या सुखी संसाराचं रहस्य विचारतात. आधी वडील बोलायला लागतात, सुखी संसाराचं रहस्य म्हणजे काय, की ही माझ्याकडे आली, ही गरीब घरातली होती, परंतु म्हणे मी हिच्या इतकं रक्षण केलं, माझ्या घरच्या लोकांपासून सांभाळलं, यांच्या सांभाळलं, त्यावर सांभाळलं, पैशामध्ये मी सांभाळलं, हे केलं, मी तिला इकडची काडी तिकडे करायला लागू दिली नाही, तिने सांगावं कधी आयुष्यामध्ये तिने मीठ तरी विकत आणले का, तेही मीच आणून दिलं तिला, मी तेव्हा एवढं प्रेम केलं, मी तिचे सुखदुःख विचारली, तिची इच्छा नसेल तर मी तिच्यासमोर कधी बोललो पण नाही. आणि त्यामुळे
आमचा संसार सुखाचा झाला. आम्ही 60 वर्ष लग्नाचे वैवाहिक आयुष्य जगलो. मग मुलं म्हणतात आई तू सांग. तर बाबा म्हणतात ती वेगळं काय सांगणार, मी सांगितलंच आहे ना. तेव्हा नाही पण आई तू बोल, आई तू बोल, आई तू बोल सगळ्यांना आग्रह केल्यानंतर आई उठून उभी राहिली, हात जोडले आणि म्हणतात मी सुखाचा पहिला क्षण बघितला की ज्यावेळेला तुमचे बाबा नव्हते आणि मला जन्माला आलेलं पहिलं लेकरू माझ्या हातामध्ये होतं. दुसरा क्षण बघितला तुमचे बाबा बाहेर बसले होते आणि मुलगी माझ्या हातामध्ये आली. तिसरा क्षण बघितला तुमचे बाबा बाहेर गावी गेले होते आणि तिसऱ्या मुलाचा जन्म झाला. आपण ते 3च सुखाचे क्षण माझ्या आयुष्यामध्ये. बाकी अख्खं आयुष्य मी दबून काढलं. मी काही केलेलं ह्यांना आवडेल का, मी काही केलेलं चालेल का, हे ह्यांना काय वाटेल, ह्यांना काय वाटेल, असं करत करी मी जगले. मी या माणसाबरोबर सुखी जगले नाही. फक्त मी एकच कानमंत्र सांभाळला, माझ्या आईने मला दिला होता. आणि तो कानमंत्र, बाई आपल्याकडे सुखाचे क्षण आहेत त्याची आठवण करावी, दुःखाच्या क्षणाचे चिंतन करू नये. मी माझ्या बायकोशी कसा वागतो ह्याचं घमेंड ह्यांनी मिळवली, परंतु माझ्या आयुष्यामध्ये मी काय भोगले ते फक्त मला माहिती आहे. 60 वर्ष भोगलं. ते झाल्यानंतर मग आई मग तुझा आता विचार काय आहे. तर आई पटकन म्हटली तर देवाने माझ्यावरती कृपा केली तर आता निदान मला आठवड्याचे 7 दिवस तरी एकटीला स्वतंत्र सुखाने जगायची इच्छा आहे. म्हणजे वडिलांना सोडून ती हसायला लागली. वडिलांना मी धरून कधी होते, भिवून तर होते. यांनी बलात्कार केला नाही पण बलात्कार माझ्यावरती आयुष्यभर केलेला आहे. मला 7 दिवस तरी स्वतंत्र जगायचं आहे. मग ही संसारातली वृत्ती काय कामाची आहे. तुकोबाराय महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, मी याप्रमाणे सुखरूप अवस्थेला आल्या कारणामुळे वृत्तीशून्यचा अनुभव घेतला. हे आयतं दान मला मिळालं. हे पहाटेच्या वेळेलाच बोलायचं आहे. सगळ्या पतींना सगळ्या पत्नींना हे लागू आहे बरं, की मी खरंच सुख दिलं का. मी दुःखी म्हणून आज मी खूप बोंबलतो, पण मी खरंच सुख दिलं आहे का. माझ्या पाहण्यामध्ये खरोखर असं एक कपल होतं, बिचाऱ्यापती स्वर्गस्थ झाले आणि त्यांच्या पत्नीला आता फार भयंकर कॅन्सरची व्याधी झालेली आहे. परंतु त्या माऊलींनी एकांतामध्ये मला हेच सांगितलं होतं की जाईपर्यंत या माणसाने मला सुखाने कधीही जगू दिलं नाही. मी मेले तरी यांचं नाव कधी घेणार नाही, घेत नाही. तर ही वृत्ती आली तर काय उपयोग आहे. ह्याला म्हणतात संसार. तो माझं रॅगिंग करतो. याला मराठीमध्ये नाही, इंग्रजी शब्द रॅगिंग असा शब्द आहे. आता तिसरी गोष्ट, तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय आपला अभंग सांगतात की मी आंधळा झालो आणि सुखाच्या राशीवरती आला तर मला काय फायदा झाला. तर टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा. मी काय केलं माहिती आहे का, माझ्या खांद्यावरती एक झोळी घेऊन फिरत होतो. जसं भिक्षेकरी मनुष्य खांद्यावर झोळी घेऊन फिरतो, त्या झोळीला 3 किंवा 4 कप्पे असतात. कोणी तांदूळाचं पीठ दिलं, तांदूळ टाकले की ते कप्पा तांदूळाचं उघडतात, त्यात भिक्षा घेतात. कोणी गहू टाकायला लागलं की तांदूळाचा कप्पा बाजूला करून त्यात गव्हाचा कप्पा आहे तो उघडतात, त्यात भिक्षा घेतात. कोणी डाळ टाकली तर डाळीच्या कप्प्यामध्ये भिक्षा घेतात. कोणी पीठ टाकलं तर पिठीच्या कप्प्यामध्ये भिक्षा घेतात. झोळी एकच पण तिला वेगवेगळे कप्पे. मनुष्य एकच, साधक एकच, पण तू किती कप्पे घेऊन जगतोय. कोणते कोणते कप्पे आहेत. तर पहिला पापाचा कप्पा, दुसरा पुण्याचा कप्पा आणि तिसरा आशा निराशाचा कप्पा. आणि हे सगळं करत असताना गंमत म्हणजे आज झोळीमध्ये मी एक पात्र पण लपवलेलं आहे आणि त्या पात्रामध्ये हे सगळं मी जमा करत आहे. हे पात्र म्हणजेच माझा अहंकार आहे. मगाशी हरिभाऊने मन सांगितलं, पण हे पात्र म्हणजे माझा अहंकार आहे. आणि ह्या पात्रामुळे होतं काय, मी सगळं गोळा करून बसलेले, परंतु ज्या वेळेला मी हे पात्रच टाकून दिलं, मला झोळीची गरजच काय आहे. मी 2 हातात जे मिळेल ते तसंच खाईन. हे ज्यावेळेला ठरवलं, मी झोळी नावाचं ते खांद्यावर अडकवलेलं लोढणं काढून टाकलं आणि हे आशेचं पात्र टाकून दिलं, त्यावेळेला त्रिगुणाचा त्रासरूपी कोल्हाळ म्हणजे खूप गोंगाट, भयंकर आवाज, नको झाले कानामध्ये आवाज आहे. तर कधी एक कानात मला फाडतायत. हा कोल्हाळ ज्यावेळेला मी बंद केला त्यावेळेला मला लक्षात आलं की कानातले आवाज बंद झाल्याबरोबर आता मला कोणाकडेही शांती सुखाची भीक मागायची गरज राहिली नाही. मी पाप, पुण्य, आशा, निराशा, दुःख, दोष, दारिद्र्य या सगळ्या प्रकारच्या कोल्हाळापासून, गरगोड्यापासून बाजूला झालो. त्याला तर भीक मागायची गरज राहिली नाही. आणि काय प्राप्त केलं तर न मागे मी भिका आता हाची झाला भरवसा, वेळलो 17 विघा त्याने पुरविली इच्छा. वळलो 17 विघा तिने पुरविली इच्छा. 17 विघाचा अर्थ आपण मागाशी फार छान सांगितला. 17 विघाचे स्तने देसे अनाथाचा हल्लारुग असे, समाधी पूजे बुजविसी साधका तू माऊली.
पिके सारसं तुझी या पावली, या कारणे मी सावली न संडी तुझी. हे 12व्या अध्यायातले 7वा 8वा ओवीवरती आपण सांगितलं, छान अध्ययन केलं. पण 17वी म्हणजे काय आहे, तर जीवन जगण्याच्या 16 प्रकारच्या कला. हे जीवन कला आहे. जीवन कला म्हणजे काय आहे, परमार्थ कसं व्हावं, भगवंताचं कसं होऊन जावं, ही जीवन जगण्याची कला आहे. आणि 17वीची कला म्हणजे काय आहे, की ज्याला ध्यानस्थ होतो आणि चंद्रामृताच्या तळ्यातला अमृताचा बोध गळ्यामध्ये येतो आणि ते पिऊन आपण खऱ्या अर्थाने काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो सकळ पांडुरंग, हा ज्याला नांदतो केवळ पांडुरंग हा अनुभव घेतो. ही 17वीची कला आहे. ही सगळ्यात मोठी कला आहे की आम्हाला अशा तऱ्हेने जगता आलं पाहिजे. आम्ही एक तर भिवून जगतो, आम्ही तर घाबरून जगतो, किंवा आम्ही एक तर कोणाच तरी प्रेशरखाली जगतो, किंवा आम्ही असेच जगतो की लोकांना दाखवतो की मी खूप बिनधास्त आहे, पण आतून तो पोकळ बांबूचा सुद्धा वासा नाही आहे. इतके असे असतात. पण मी त्याच्या पलीकडे गेलो. हा माझ्या ठिकाणी विश्वास आला आणि या विश्वासाने सगळ्यात मोठी गोष्ट काय केली, तर माझ्या सर्व इच्छा आकांक्षा त्याचं दान या एका विश्वासाने मला दिलं. परमार्थामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर एक विश्वास म्हणजे भरवसा. मला उद्याचा भरोसा नाही, पण भगवंतावरती भरोसा आहे की ज्यांनी मला दुपारी 12 वाजता खायला दिलं तो संध्याकाळी पण देणार आहे. चिमण्या पाखरांना भरोसा आहे की आपल्याला खायला पर्याप्त मिळणार आहे. आज या सृष्टीमध्ये एकही प्राणी मात्र उपाशी नाही माणसाशिवाय. कारण माणसाला हे असलं तरी वाटतं की दुसरं काहीतरी खायला मिळतं आहे का बघूयात, अजून काय भेटतं का ते बघूयात. ही जी अवस्था आहे ना, ही फक्त स्वतःवरती आपला भगवंतावरती विश्वास नाही, त्याचं हे मोठं कारण आहे. हे अभंगाच्या 3 चरणात सांगितलं. पण पुन्हा तेच सांगतात की हे मला कळलं कधी, मी निराकार पंथाने जायला लागलो आणि संसाराकडे डोळे बंद केले, त्यावेळेला मला या गोष्टी कळाल्या. आता मला काय दान मिळालं, आत्तापर्यंत सद्गुरूंचा कुठेही संबंध आलेला नाही. प्रत्येकाने सद्गुरू जोडले, त्या गोष्टीची आवश्यकता अजिबात नव्हती. गुरु देतात, परंतु गुरु दिलं कळलं तर पाहिजे. मला कळलं ते 4थ्या चरणात सांगितलं त्यांनी की ऊर्ध्वमुख आळविला सोहम शब्दाचा नाद. मी ऊर्ध्वमुखी त्या कुंडलीशक्तीला वरती केलं आणि सोहमकाराचा नाद केला. सोहम हंसा, हा श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हचा आवाज उच्चार येतो, तो सोहमचा नाद आहे. सोहम तोच मीच तो, हाच तो खरा अनाहत नाद, अनाहत ध्वनी. अनाहत ध्वनी तो नेमका हाच आहे. आणि असा नाद किती आहे, सर्वसामान्यपणे 22,600 वेळा दिवसातून श्वास घेतला जातो आणि सोडला जातो. पण हीच गोष्ट जर प्रत्येक नादाला सोहमचा जप करायची सवय लागली तर कुठलंही नाव न घेता आपण सोहमकाराचा नाद घेऊन 22,600 वेळा तरी कमीत कमी निराकाराचा जप केला, हे पुण्य आपल्याला प्राप्त होतं. मी तेच केलं. ऊर्ध्वमुखी आळवला सोहम शब्दाचा नाद. आमचे जनाबे महाराज पण ते सांगतात, सोहंकारे नाद केला आता विठ्ठल कोंडीला, जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी तुला. जीवेने सोडीचा अर्थ काय काय लोक सांगतात, तुला जिवंत सोडणार नाही. नाही, माझा जीव गेला तरी मी तुला सोडणार नाही, हा त्याच्यामागचा खरा अर्थ भाव आहे. पण नेमका आपण विपरीत अर्थ काढतो. महाराज म्हणतात की सोहम शब्दाचा ध्वनीने मी आळवलं आणि तो निर्गुण निराकार जो देव होता, अरूप जागविला दाता घेऊन छंद. मी अरूपाच्या रूपातला, म्हणजे त्याचा रूप नाही असा, नाम गुण रूप लीला रहित असा जो निर्गुण निराकार परमात्मा जो आहे, जो चैतन्यमय आहे, जो दृश्य प्रकाशमान आहे, ते ज्याला रया असं तो ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरले. तो रया म्हणजे तेजाचा प्रकाश. तो हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश मी माझ्यामध्ये जागवला आणि त्यामुळे या छंदामुळे झालं काय की दाता तो स्वरूपी मिळविले नाव ठेवियेला भेद. त्यामुळे झालं काय की तो निजतत्व निजबोध तो मला देऊन गेला आणि त्याने आपल्या स्वरूपामध्ये मला मिळवून टाकलं. आणि त्यामुळे देव आणि भक्त एवढाच फक्त भेद आत्ताच्या जन्मापुरतं राहिलेला आहे की तू देव आहेस आणि मी भक्त आहे. हे लोकांच्यासाठी भेद राहिला, पण आतून मी कधीच तुझ्याशी एकरूप झालो आहे, कारण तूच आत मीच तू मी तू असं झालेलं आहे. जसं बरं धुळबाजी म्हणतात, योंत प्रविशमम वाचमिमाम प्रसुप्ताम. तीच गोष्ट. भेद कुठला आहे तर लोकांना सांगण्यासाठी याला विशिष्ट अद्वैत म्हणतात. विशिष्ट अद्वैत की फक्त जगाला दाखवण्यापुरता तुम्ही देव आहात आणि मी भक्त आहे एवढा भेद, पण अन्यथा तुझ्या माझ्यात भेद राहिलेला नाही, हा विशिष्ट अद्वैताचा भाव झाला. हेच गोष्ट 4थ्या चरणात सांगितली की मी फक्त ऊर्ध्वपंथाने सोहमचा नाद चालवला, आरूपाच्या परमात्म्याचा छंद मला लावून घेतला आणि त्याच्याकडून मी दान निजबोधाचं घेतलं, निजतत्वाचं घेतलं आणि त्यामुळे
मला त्यांनी निजबोधाने स्वस्वरूपात म्हणजे भगवत स्वरूपामध्ये मिळवलं, एकरूप केलं. आणि त्यामुळे आता नावाला फक्त तो देव आणि मी भक्त एवढे राहिलेलं आहे. अन्यथा आमच्या दोघांमध्येही काही भेद राहिलेला नाही. एक सूक्ष्म रेषा होती, ती रेषासुद्धा पुसली गेली. हे आठवायचे कधी? ब्राह्ममुहूर्तावर. ब्राह्ममुहूर्तावर समजून घ्या. पुढे 5व्या चरणामध्ये म्हणतात, शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्यासी, मागोनी आली वाट सिद्ध ओळीची जैसी, तरले तरतील गा आडी कही विश्वासी. तुकोबाराय महाराज या 5व्या अभंगामध्ये कोण देतं असाच प्रश्न विचारला होता अर्जुनने भगवंताला, की हा आत्मलाभ कोण देतं. त्याला भगवंताचं की 6व्या अध्याय सांगितलं होतं की उद्धरेत आत्मात्मानम नात्मानम नव साधयेत आत्मैव आत्मरो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. हा योग तुला कोणी दुसरा देऊ शकत नाही. तुझा तूच मित्र आहे आणि तुझा तूच शत्रू आहे. तूच हे अभ्यास करायचं, तू हे प्राप्त करायचं आहे. तुला वेगळं सद्गुरू काय देव काय देवाचा असं कोणीही नाही की ते तुला देऊ शकतो. ह्याचा अनुभव तुला तूच घ्यायचा आहे. काही अनुभव स्वतःच घ्यायचे असतात. स्वर्गाचा अनुभव स्वतः घ्यायचा आहे, भोजन तृप्तीचा अनुभव स्वतः घ्यायचा आहे, पाणी पिल्याचा अनुभव स्वतः घ्यायचा आहे, पोट मोकळा झाल्याचा अनुभव स्वतः घ्यायचा आहे, आनंदाचा अनुभव स्वतः घ्यायचा आहे, सुखराशीचा अनुभव स्वतः घ्यायचा आहे. हे दुसरं कोणी सांगून कळत नसतं. एकाच शेतामध्ये एकाच ओळीमध्ये ऊस आणि मिरची लावलेली आहे. ऊस पिकेपर्यंत मिरचीचं पीक घेतलं आंतरपीक. जमीन तीच, पाणी तेच, एकाचं तिखट चव आहे, एकाची गोड चव येणार आहे. अनुभव स्वतःच घ्यायचा आहे. मी काय पेरलं काय घेतो आहे या अनुभव दुसरा कोणीही मदत करत नाहीत. महाराज म्हणतात की शब्द हा सांगतोय हा खरा खरा आहे. मी तुम्हाला कुठलंही वेडवाकडं सांगत नाही आहे. ही उपकाराची राशी आहे. उपकार करणारे आता जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी मी एकच सांगतो की त्यांनी असा मार्ग काढून ठेवलेला आहे की त्या मार्गावरनं आपण जर चालत गेलो तर आपोआप देवाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. यासाठी पूर्वासूरीच्या आचार्यांनी सगळी मेहनत केलेली आहे आणि सोपे मार्ग काढून ठेवलेले आहेत. उदाहरण काय, तुम्ही रोज विष्णू सहस्रनाम म्हणा. काय तुम्ही लिहिलं विष्णू सहस्रनाम? ते लिहिलं वेदव्यासांनी, सांगितलं भीष्मपितामहांनी, सांगितलं धर्मराजाला, पण पुढे वैशंपायन मुनींनी पुढच्या पिढीला सांगितलं. काही लोक अक्कल चालवतात आणि ते सांगतात की त्यावेळेला म्हणे स्फटिकासारखी शिळा होती, ती रेकॉर्डिंग करत होती, त्यात ते विष्णू रेकॉर्ड झालं आणि नंतर ते सगळं डिकोडिंग झालं, ते आपल्याला कळालं. तुमच्या अकला तुमच्यापाशी उत्तम आहेत, पण रेकॉर्डिंग करण्या इतकी भारतीय संस्कृती हे नव्हती. आज 6 वर्षाचा मुलगा मुंजे करून वेदपाठ शाळेत जातो, त्याला कशाची अक्कल नसते, तो काहीतरी अस्पष्ट बोलत असतो, पण तरीही त्याचे वेदमंत्र पाठ होतात आणि तो 9 वर्षाचा 10 वर्ष होईपर्यंत तो संपूर्ण संहिता म्हणायला लागतो. अशी उदाहरणं आजही आहेत. त्याला पुस्तकात वाचताही येत नाही, पण स्वरामध्ये चुकत नाही. कारण काय, त्याला फक्त सांगितलं असतं कानाने ऐकायचं, माझ्या डोळ्यांनी पाहायचं. त्या मुलाला प्रसंगी गुरुजी जेवायला देत नाहीत, प्रसंगी गुरुजी फटका मारतात, प्रसंगी गुरुजी पाठी विद्यार्थ्यांचे कपडे धुवायला लावतात, प्रसंगी गुरुजी त्याला झाडून काढायला लावतात, प्रसंगी गुरुजी त्याला झोपल्या असं खडबडून उठवतात, उठ उठ उठ. पण ह्या 5 शिक्षाही त्याला खूप होतात आणि 6व्यांदा इकडे तिकडे न बघता तो लगेच गुरुजींचं काय म्हणतो. आणि त्या रूपामध्ये आजही वेद आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आज 2021 सालीसुद्धा सगळे वेद आता लिहिले गेले, शब्दबद्ध झाले. आता त्यांची पुस्तकं मिळतात, पण त्याला काय पुस्तकं होती? म्हणजे आमच्यापर्यंत न चुकता बिनचूक कसं पोचलं? हे शब्दांचा मागोवा पूर्वासुरांनी घेतलेला आहे, आचार्यांनी घेतलेला आहे. आणि ते शब्दरूप असलेले आचार्य जे आहेत त्यांनी वेद, शास्त्र, पुराण यांचं अध्यापन केलं आणि ही परंपरा अखंड चालवलेली आहे. मागोनी आली वाट सिद्ध ओळीची तैसी. ज्याप्रमाणे एक उदाहरण सांगतो तुम्हाला की मुंग्या जात असताना एका मागे एक जातात. जसं आपण केली तुका म्हणे सोपी केली पायवाटेवरनं सगळे एकामागे एक जातात, तसे आचार्य सिद्ध यांच्या मागे जातात. माऊली ज्ञानेश्वर महाराजांसारखा थोर संतसुद्धा म्हणतो की आचार्या ते भाष्य पुसतू 18व्या अध्यायामध्ये म्हटले की शंकराचार्यांनी सांगितलं त्याचा अर्थ मी लावला आणि तो मराठीमध्ये लिहिलेला आहे. मग हे कोणी केलं? तर शब्दांचं ज्ञान श्रुतीतून मिळालं, स्मृतीमध्ये जतन केलं आणि स्मृतीतून मिळालं, शब्दाने मी जतन केलं, अंतःकरणात त्याचा उच्चार केला आणि उच्चार करत असताना आपोआप डोळे बंद झाले. बघा, एखादी ताण घेताना आपोआप डोळे बंद होतात, त्याला सुंदर ताण घशातून निघते. एखादं गात असताना आपोआप डोळे बंद होते. सांगितलं की म्हणा अभंग की लगेच ती म्हणते ब्रह्मा विष्णू
आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले. दिसले डोळे का बंद आहे तुझे? कारण ती डोळे बंद करून त्या शब्दांच्या आतल्या तानांचा अनुभव घेत असते. गुरूंचे डोळे उघडे असतात पण शिष्याचे डोळे बंद असतात. हे जोपर्यंत तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवत नाही ना गुरूंच्या शब्दावरती, तोपर्यंत तुम्हाला ही गोष्ट कळणारच नाही. हे आम्हाला पुरुषरूंच्याकडनं कळलं. हे 5व्या चरणात सांगतात. आणि हा मार्ग अनुभवाने सिद्ध झाला. आणि ह्या मार्गातून काय झालं ते म्हणतात, तरले तरते का आणि काही विश्वासी. हे विश्वासाचा मार्ग आहे. याच्यामध्ये खूप जण तरले आणि पुढेही तरतील. फक्त जी श्रद्धावान माणसं आहेत ती तरून गेली. श्रद्धावान माणसं आहेत ती तरून गेली. श्रद्धावान माणसं ती तरून गेली. बाकी ज्यांची श्रद्धा कमी पडली ते मध्येच गटांगळ्या खाल्ल्या आणि मध्येच कुठेतरी कोलॅप्स झाले. पण एकदा सांगितलं की नाही हे म्हणायचं. सद्गुरूंनी एकदाच सांगितलं की नाही याचा उच्चार करायचा, तर काय वाटेल ते उच्चार करताच कामा नाहीये. संगीतामध्ये गुरूंचं नाव घेताना कानाला हात लावायची पद्धत आहे. कानाला का, तर गुरूंनी जे सांगितलं ते मी या कानाने ऐकलेलं आहे. त्यांचं स्मरण करणे म्हणजे कानाला हात लावणे. माझ्याकडून चूक होणारच नाही. पण ज्याला गुरूंचं नाव घेऊन अहंकाराने कानाचं, त्यांना काय कळतं, त्यांच्यापेक्षा माझे स्वर खूप वेगळे आहेत, खूप चांगले स्वर आहेत, मग गा ना बाबा, त्यांच्यापेक्षा चांगलं गा. पण तुम्हाला त्याची हे कुठे मिळणार आहे, पुढे जाण्याची पात्रता कुठे येणार आहे. आणि तुमच्या गाण्यामध्ये सुंदरता असेल, व्याकरणाला पक्के असाल, पण तुमचं गायन हृदयाला पोचणारं कधीच होणार नाही. कारण तुम्ही फक्त कानाला हात लावला. पण मकर कुंडली तळपती श्रवणी हे भगवान पांडुरंगाने जे दाखवून दिलं की श्रवण करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्या बाबतीत, ते तुम्ही केलेलं नाही. तर ते म्हणून ते 5व्या चरणामध्ये म्हणतात की कितीतरी तरुण गेले आणि पुढे तरतील. तरले तरती गा आणि काही विश्वासी. जे तरले आणि तरुण जातात तेच. या म्हणजे अर्थात दुसऱ्या चरणामध्ये मी आंधळेपण स्वीकारल्या कारणामुळे मी शून्य सारलं आणि त्रिकुटी शिखराचं दान, जे आज्ञाचक्राच्या वरचं दान म्हणजे चंद्रमृताच्या तळ्याचं दान मिळवलं, ते आयतं मला मिळालं. हे दुसऱ्या चरणात सांगितलं. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या चरणात सांगितलं की मी गळ्यात झोळी अडकवली होती, की ज्या झोळीमध्ये मी पात्र ठेवली होती, धर्म अधर्म आशा, आणि काना कोल्हाळ होता, हा चुकवला, त्रिगुणांचा भार सोडला. त्यामुळे आता मला भीक मागायची वेळ झालेली नाही. आणि आपोआपच भीक न मागितल्या कारणामुळे 17वीचा आनंद मी घेतोय. माझ्या इच्छा पूर्ण झाल्या. मी सोहमकाराला जागवलं, माझ्यातला आरूप जागवला. मी जाता मला तो आरूप देणारा झाला, मला तो छंदच लागला. आणि त्यामुळे हे निजपदाचं दान मला त्यांनी दिलं आणि आपोआपच भगवत स्वरूपामध्ये मिळवलं. आणि नावापुरता भेद ठेवला की देव आणि भक्त, अन्यथा आमच्या दोघांमध्ये भेद काहीच नाही. तिसरं सांगितलं की हे शब्द हे बहुसार आहेत, हे उपकाराच्या राशी आहेत. पूर्वीच्या साधू संतांनी, सद्गुरुनाथांनी जे शब्द सांगितले ते मी कानात ठेवले आणि तेवढे शब्द ऐकून मी पुढे चाललेलो आहे. मी माझ्या म्हणजे त्याच्यामध्ये भेळ मिसळलेली नाही. जे काही सद्गुरूंनी मला शब्द दिले ते किंवा माझ्या कानावरती पडले तेवढे शब्द मी कानातले ठेवून ते कंठस्थ करून मी ते पुढे गेले. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही. या रस्त्याने जात असताना मी त्यांच्या मागे चाललो आणि मी अजूनही सांगतो, जे माझ्या मागेही येतील तेही तरून जातील, हे मला विश्वास आहे. कारण मी तरलो, बाकीचे तरतीलच, याच्याबद्दल माझा पूर्ण विश्वास आहे. हे विश्वास झाल्यानंतर सहज मी आंधळा का याचा क्लायमॅक्स केला आहे 6व्या चरणामध्ये. काय म्हणतात की वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. एवढी बडबड करतोय ना मी, या सगळ्याचं वर्म म्हणजे गुप्त गोष्ट, गुह्य एकच आहे की तुम्ही शब्दावरती दृढभाव धरा. जाणीव नागवण लागो नेदी ते ठावं. तुम्ही जर हृदयामध्ये जाणीव ठेवलीत ना की मग यांनी काय होतं, त्यांनी काय होतं, तर तुमची नागवण होईल. तुम्हाला ही जाणीव नांग करून टाकेल. परंतु त्यामुळे तुम्हाला भेद होईल आणि तुम्ही भगवंतापर्यंत पोचणार नाही. आणि म्हणून संग टाकी सेवी अद्वैत भाव. आणि म्हणून मी संग टाकून दिला. या असल्या गोष्टी सगळ्या डोळे मला दाखवत होते संसारातले, ते मी बंद केले. आणि अद्वैताचा भाव म्हणजे तो आणि मी, आम्ही दोघांमध्ये काही भेद नाही, आम्ही विशिष्ट अद्वैत धारण केलं. आणि तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव. तुका बराय म्हणतात की हा उपाय मी आज करतोय हा महत्त्वाचा नाही. कारण संत आणि साधूंनी, आत्तापर्यंत जन्माला आलेल्या सगळ्या परमहंसांनी, विवेकी ज्ञानीपात्र पुरुषांनी हाच स्वतः मार्ग चालला आणि हाच मार्ग आपल्या निज शिष्याला दिलेला आहे. आपलं खरं शिष्य जे आहे त्यांना हेच शिकवलं. आता तुम्ही असं वागा. ज्यांनी गुरूंचं ऐकलं
ते गुरुपदाला पोचले. पण ज्यांनी ऐकलं अर्धवट ते अजूनही भिक्षापात्र झोळी घेऊन फिरत आहेत. मला एक गंमतची गोष्ट सांगायची वाटते. एकदा मी मुंबईला एका ठिकाणी शिष्यांचं म्हणजे मोठ्या महाराजांचे अनुग्रही शिष्य होते, त्यांचं घराचा पत्ता शोधत शोधत गेलो. माझ्याबरोबर एकच व्यक्ती होती, मी आता नाव घेणार नाही त्या व्यक्तीचं. आम्ही दोघंजण म्हणून त्यांच्यापाशी पोचलो. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला या बसा केलं. या बसा केल्यानंतर कुठनं आले म्हणजे सोनगीरचे. तुम्ही कोण? त्यांनी दुसऱ्या सोनगीरकर महाराज आता गादीवरती बसले थे. बरं, तुम्ही का आलात? म्हटलं काही नाही, मी मोठ्या महाराजांचे जेवढे अनुग्रही शिष्य सगळ्यांची गाठी भेटी घेतो आहे आणि सगळ्यांच्याकडून मला ते प्रेम प्राप्त करायचे, सगळ्यांना परत जोडायचं म्हणून मी आलेलो आहे. ते झालं. मग त्यांनी आम्हाला दूध म्हणजे मोठ्या महाराज कॉफी घेतो, तुम्ही काय घेता? तुम्ही जे द्याल ते घेईन म्हणून सांगितलं. त्यांच्याकडे घेतलं. जाताना त्यांनी ₹5.25 दक्षिणा द्यायला पुढे केली. म्हणजे तुमचा बटवा नाही का? तर म्हटलं आणला आहे बटवा. मग बटवा पुढे केला, तर ₹5.25 दक्षिणा टाकली. एक फळ दिलं. मग ते फळ त्यांना मी परत केलं महाराजांसारखं. बोल तुम्ही स्टाईल तर महाराजांची मारताय. काहीच बोललो नाही. तर ठीक आहे, आपल्याला सहन करायचं. म्हटलं सोनगीरला या. म्हणजे तुझं काय आता, आमचे तर गुरु महाराज नाही आहेत. म्हटलं अहो तुम्ही या तर खरी सोनगीरला. सांगितलं. बरं म्हटले. आणि मग त्यांनी मला पुढचा प्रश्न विचारला की ते हरिभाऊ यायचे, ते तर प्रवचनं करायचे, काहीतरी सांगायचे, तुम्ही हरिभाऊंचा मुलगा का? मी म्हटलं मला कळलं नाही. अहो म्हणजे तुम्ही हरिभाऊंचा मुलगा ना? म्हटलं नाही मला कळलं आपलं बोलणं. म्हणे मग तुम्ही पिळोदेकर ना? म्हटलं नाही, मी ते सोनगीरकर पिळोदेकर ते एकच, हरिभाऊ पिळोदेकर. मग सगळा खुलासा झाला. त्यांना सांगितलं नाही, सद्गुरूंची परंपरा सांगितली, त्या परंपरेमध्ये आता मी सेवा करतो आहे. मग ते अहो आमचं चुकलं, थांबा थांबा जाऊ नका, तुम्ही मधुसूदन महाराजांचे शिष्य आहात, आता गादीवर तुम्ही बसलेले आहात. म्हटलं हो, तर सेवा माझ्याकडे आलेली आहे, बसा बसा बसा. बायकोला सांगितलं बाबा अरे आपली मोठी चूक झाली, आता हे आपले गुरु आहेत. मग लगेच ताम्हण पाद्यपूजा करा. म्हटलं काही नको. त्याच्यानंतर ₹101 काढले, बटपट टाकायला लागले, बोलायला लागले. म्हटलं मी तुम्हाला एक विचारू का? तुम्ही वयाने खूप वडील आहात, तुम्ही पहिल्यांदा तर वागणं आता वागण्यात एवढा फरक का झाला? तो म्हणे आमच्याकडे सोनगीरचे महाराज म्हणून सांगणारे खूप जण यायचे, त्यात हरिभाऊ पिळदेकर पण यायचे, तेव्हा काहीतरी बोलायचे. मग असे कोणी आले की आम्ही त्यांना ₹5 ₹2 देऊन जय श्रीकृष्ण म्हणायचो. पण माझ्या गुरु महाराजांनी, मधुसूदन महाराजांनी कधीही आमच्याकडे दक्षिणा मागितली नाही. जाताना उलटी कृपा करूनच जायचे आमच्यावरती. त्या परंपरेत तुम्ही आहात. डोळ्यात पाणी आलं आणि मला कळलं की तुम्ही बोलत नाही आहेत, माझ्या सद्गुरूंनी तुमच्या रूपात सांगितलेलं आहे की तुला काय व्हायचं आहे. भिक्षा झोळी घेऊन भीक मागतच फिरायचं आहे का महाराजांची आनंदवनाची पताका खांद्यावर चिडवून आनंद वाटत फिरायचं आहे? ज्या घरात जाईल त्या घरात आनंद द्यायचा आहे, जिथं जाईल तिथं दुःख दूर करायचे, जिथं जाईल तिथे सारवायची जमीन, रांगोळी काढायची, सुंदर तयारी करून द्यायची आणि सगळ्याचं सगळं त्यांच्या जोडीत उत्पदरात दान टाकायचं पुढं जायचं आहे. हे कधी कळतं? तुकोबाराय महाराज अभंगाच्या 5व्या चरणामध्ये हीच गोष्ट सांगतात की हाच मुख्य वर्माचा भाग आहे. हाच आहे की ज्या वेळेला मी, माझा देह, माझी स्त्री, माझे पुत्र आणि त्या जोडीने असलेले सगळे जाती वर्ण वगैरे हे सगळा संघ जोपर्यंत तुम्ही टाकून देत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला हे ज्ञान होत नाही. हा संघ टाकायला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात की म्हणून संघ टाकी सेवी अद्वैत भाव. तुम्ही अद्वैत भाव जागा करा, अपरोक्ष ज्ञान संपादन करा आणि हे अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर हेच अपरोक्ष ज्ञान पूर्वाचार्यांनी, संतांनी हाच उपाय ह्यापूर्वी केलेला आहे आणि ह्या उपायावरतीच ते तरुण गेले आणि त्यांचं नाव भगवंतांच्या नावाबरोबरनी घेतलं जातं ते आजही, कारण ते भगवतमय कधीच झालेले आहेत. आणि म्हणून पहाटेच्या वेळेला काकडा करत असताना आधी तो काकडा पेटवायचा, देवाला बघायचं आहे आणि म्हणायचं आहे की तुमचा मी काकडा करतो आहे, पण या काकड्यामध्ये काय पाहतोय? तर उजळल्या दश दिशा गगना आली जी शोभा, काकडा आरती माझ्या कृष्ण सहभागी यावर सद्गुरुराया, चराचर मोहरीले तुझी मूर्ती पाहावया, फाकलेसे तेज प्रभा झालीसी एक, नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख. हे सगळं म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर मनाला हा बोध द्यायचा आहे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. तू उभा राहिला काकड्याला, तुझं कारण काय आहे? तू कुठल्या जातीचा आहेस? तू कोण आहेस? तू वारकरी आहेस? तू मोठ्या महाराजांचा शिष्य आहेस? तू गुरु गोविंद महाराजांच्या संस्थांचा संबंधित आहे? हे एकदा कळलं की तुला कधी कोणाकडे भीक मागायची वेळ येणार नाही. हे परमतत्व जे आहे
ते माऊली तुकोबाराय महाराज आम्हाला या आंधळा नावाच्या रूपकामध्ये देतात. हे परमतत्व आपल्या हृदयामध्ये कोरलं गेलं पाहिजे. हा अभंग अजिबात अवघड तसा नव्हता. त्यासाठी मुद्दाम मी अभंग यावेळेला अर्थासकट पाठवला होता सगळ्यांना, की त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. आम्ही 2 दिवस पण मिळाले होते. प्रत्येकाने आपापल्यापर्यंत चिंतन केलं की मला आनंद घेऊन गेलं. परंतु खरं चिंतन करायचं असेल तर पुन्हा एकदा या सगळ्या तत्त्वाचा विचार करा आणि मग जा. दुसरं तत्त्व आणि 6वं तत्त्व महत्त्वाचं आहे. सुखे बी निजलोगा शून्य सारोनी जेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळ्या इथे. हे दुसरं चरण. आणि वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव जाणीव नागवण लागो निधी ते ठाव म्हणून संग टाकी सेवी अद्वैत भाव तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव. हेच परमतत्व जे आहे. पण हे कधी कळेल तर ज्या वेळेला तुम्ही संसारात पाहणारे डोळे बंद कराल आणि आतमध्ये ते पाहायला सुरुवात कराल. जसं नवनारायणामध्ये अंतरिक्ष नावाचे ऋषी होते. ऐक्षत पाहतेत पण ते कोण अंतरिक्ष अंतरात पाहतात. हे आज जोपर्यंत तुम्ही पाहायला शिकत नाही तोपर्यंत हे नुसतंच बडबड होईल, पण त्यातलं परमतत्व तुमच्या हाती पडणार नाही. तुकोबारायांनी हे दिव्य ज्ञान तुम्हा आम्हा सर्वांना दिलं. त्या तुकोबारायांना वंदना करून त्यांच्या चरणावरती डोकं ठेवून मनपूर्वक मी या पद्धतीने वागेन असं मनाशी निश्चय करतो. आणि या निश्चयाने दोन्ही हाताने आणि डोकं टेकून माझ्या सद्गुरूंना नमस्कार करतो. सद्गुरुनाथ भगवान की जय. माऊली तुकोबाराय महाराज की जय. जय श्री कृष्ण.